दहिसर टोल नाक्याच्या मुद्द्यावरून मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक झालेत। 13 तारखेपर्यंत शिफ्ट न झाल्यास पूर्ण टोल नाका उखडणार असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय आहे। टोल नाक्याचा ठेकेदार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचं दिसतंय असं सरनाईक यांनी म्हटलंय। काही जरी मला 13 तारखेला दिलं तुम्हाला बरोबर 5 दिवस देतोय। 5 दिवसानंतर इकडे काही दिसलं मला, मी स्वतः उभं राहून मंत्री असलो म्हणून काय मी उखडून टाकील पूर्ण टोल नाका, सांगून देतो तुम्हाला। तारखावर तारखा तुम्ही देताय मला, आणि तुम्ही असंही नाही ना, तुम्हाला जेव्हा वेळ पाहिजे तेव्हा मी वेळ दिलेला आहे। वेळ दिलेला नाहीये का? तुम्हीच मला सांगितलंय 8 तारखेपर्यंत आम्ही सगळं क्लिअर करून देतो, आणि आता सांगताय होऊ शकलं नाही। या वायरी विहिरी सगळं CCTV आणि ती लेन चालू झाली पाहिजे। आता तोही प्रश्न सॉल्व्ह केलाय सोसायटीचा, त्याला ट्रॅफिक पोलीस रस्ता करून देतील, तुम्ही तिकडनं एक लेन वळवा। लोक एक दीड तास अडकतात इकडे, म्हणजे काही छोटी गोष्ट आहे काही? मी परत ही शेवटची डेडलाईन देतो 13 तारीख। मी अजून एक दिवस सुद्धा देणार नाही, स्पष्टपणे सांगतो। आणि जबाबदारी तुम्हाला मी दोघांना धरणार। माझे OSD रोजच्या रोज फॉलोअप करतात। मला अगोदर नाही केलं तरी चालेल, 13 तारखेला मी परत 11 वाजता इकडे येणार। आणि मी नाही जर झालं तर मी सांगितलं आणि मी जे बोलतो ते करतो। गेल्या अनेक वर्षापासून या मुंबईची आणि मीरा भाईंदरची जनता ह्या दहिसर टोल नाक्यामुळे त्रस्त होती। फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरासाठी 1-1 तासाचा कालावधी या लोकांना लागत होता, आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि ह्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असा निर्णय घेतला की हा दहिसर टोल नाका पूर्णपणे शिफ्ट केला पाहिजे। दहिसर टोल नाका त्यांनी अर्धा तर काढलेला आहे, फक्त अर्धा काढायचा आहे। ते त्यांनी शेवटचे 4 दिवस मागितले। 13 तारखेला मी परत या ठिकाणी साईट व्हिजिट करणार। माहिती सरकारच्या माध्यमातून जे काही शब्द दिलेले असतात ते